हाय गाईज, स्वागत आहे तुमचं किचन्स अँड लाईफ डायरी ह्या चॅनलवरती. आज आपण बनवणार आहोत पॅटीस. सो चला बनवायला स्टार्ट करूया. तर आता त्यासाठी मी सगळ्यात पहिले बटाटा धुवून घेते. आता जो धुवून झालेला बटाटा आहे तो कुकरला लावते. शिजून घ्यायचा आहे आपल्याला सगळ्यात पहिले. आता बटाटा शिजून होईपर्यंत इथे मी मिरची, लसूण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेते, जेणेकरून आपल्याला डायरेक्टली ते टाकता येईल बटाट्याच्या भाजीमध्ये ॲज अ मसाला म्हणून. सो आता तुम्ही बघू शकता मस्त झालेलं आहे ते बारीक. असं बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे. आता मी सगळ्यात पहिले बेसन पीठ घेतलं आहे. जेवढं बेसन पिठाचं आपल्याला पॅटीस बनवायचं आहे तेवढं थोडंसं घेतलं आहे, कारण की आम्ही थोडंच बनवणार आहोत त्यामुळे. त्याच्यानंतर त्यामध्ये तिखट, हळद आणि थोडा हिंग आणि मीठ घालून घेतलेलं आहे. जेवढं लागतं तेवढं. आम्ही आमच्या घरात मीठ कमी खातो म्हणून थोडंसं मीठ आम्ही कमी घालतो. सो तुम्ही तुमच्या पद्धतीने घालू शकता. सो आता आपले मसाले टाकून झालेले आहेत. त्यानंतर मी पाणी टाकून ते बेसन पीठ भिजवून घेतलं आहे. ते पाणी टाकताना जरा ते जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे आणि जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे, याची जरा काळजी घ्यायची, जेणेकरून ते बिघडणार नाही याची काळजी घ्यायची. सो ते अशा पद्धतीने भिजून घ्यायचं आहे. आता थोडं ओवा टाकायच्या राहिल्या होत्या म्हणून ओवा पण टाकून घेतला आहे, थोडी चव लागावी म्हणून. आता जे ओवा टाकले त्या मिक्स करून घेतल्या आहेत बेसन पिठामध्ये, बघू शकता तुम्ही. सो आता आपण जे आपले बटाटे लावलेले होते कुकरला ते शिजून झालेले आहेत. आता जे शिजून झालेले बटाटे आहेत त्याचे सालटे काढून घ्यायचे. सो साल काढून मी एका ताटलीत ठेवलेले आहेत, बघू शकता तुम्ही. सो मी सालटे यासाठी काढलेत कारण की ते स्मॅश करता यावं म्हणून. असा छान पद्धतीने मी स्मॅश करून घेतलेला आहे बटाटा. सो आता आपण बटाट्याची भाजी बनवायला घेणार आहोत. त्यात सगळ्यात पहिले थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. सो तेल गरम झाल्यानंतर आपण जो मसाला बारीक केलेला होता तो टाकून घेतला आहे त्यामध्ये. सो आपला मसाला जो आहे तो शिजू द्यायचा थोडा. त्याच्यानंतर मी थोडासा कढीपत्ता पण टाकला आहे. सो मसाला थोडासा करपला की त्याच्यानंतरून त्यामध्ये मी थोडी हळद घातली. आणि आता त्यानंतरून आपण जो स्मॅश केलेला बटाटा आहे तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ते एकत्र मिक्स करून घेतलं आहे, म्हणजे घ्यायचं आहे. सो आता मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकते.
मीठ टाकून झाल्यानंतर थोडीशी ती भाजी जी आहे 2 मिनटासाठी गॅस चालूच ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतरून बंद करायचा. बघू शकता छान आपल्या भाजीला कलर आलेला आहे. सो आता सगळ्यात पहिलं पॅटीससाठी जे महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ते म्हणजे ब्रेड. ते मी आता इथे घेतलेले आहेत. जेवढ्या ब्रेडचं बनवायचं आहे पॅटीस तेवढेच ब्रेड घेतलेले आहेत मी. त्याचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत त्रिकोणी. तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा तुम्ही करू शकता. मला असं पाहिजे होतं त्यासाठी मी अशा आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत. सो यामध्ये मी आपली जी बटाट्याची भाजी जी आहे ती भरून घेतलेली आहे सगळ्या ब्रेडमध्ये. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने मी सगळ्या ब्रेडला भाजी जी आहे ती लावून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. सो आता हे जे ब्रेड जे आहे ते बेसन पिठात टाकून बेसन पीठ लावून ते तळून घेणार आहे. मी सगळ्यात पहिले मम्मीला करायला लावला होता कारण की मला एवढा एक्सपिरियन्स नाही म्हणून थोडीशी मम्मीची मदत घेतली होती मी. अशाच प्रकारे मी सगळे जे ब्रेड जे आहेत ते बेसन पिठात टाकून तळून घेतलेले आहेत. सो गाईज तुम्ही बघू शकता आपले अशा पद्धतीने पॅटीस जे आहेत ते रेडी झालेले आहेत. सो चला तर मग टेस्ट बघूयात कशी झाली आहे टेस्ट आपल्या पॅटीसची. सो गाईज रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.